हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहे जे ठिकाण समुद्रकिनारे आणि मंदिरे या दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. तर तुम्ही एकंदर ओळखलंच असेल की मी आज कुठल्या ठिकाणाबद्दल बोलणार आहे. बरोबर ओळखलं, कोस्टल कर्नाटकाबद्दल आपण बोलणार आहे. एकंदरच तुम्हाला गोव्यामध्ये जर गर्दी गोंधळ किंवा आपण एक म्हणतो क्राऊडेड बीचेस किंवा सगळी गर्दी असलेल्या अशा ठिकाणापासून जर दूर जायचं असेल, थोडं रिलॅक्स निवांत असे ट्रिप करायचे असेल तर त्यासाठी गोकर्ण मुर्डेश्वर म्हणजे एकंदरच सगळा कोस्टल कर्नाटक हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे. तर आत्ताच आपली कोस्टल कर्नाटकाची सिरीज संपली. जर तुम्ही ती बघितली नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून ती तुम्ही नक्की सिरीज बघू शकता. त्याच्यात मी डे वाईज व्लॉग केलेले आहेत, त्यामुळे त्याच्यातही तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर आपण या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण ट्रिप कशी प्लॅन करायची त्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी बेसिक 4 मुद्दे येतात, पॉइंट्स असतात. ते म्हणजे पहिली म्हणजे कुठला सीझन बेस्ट आहे, दुसरं म्हणजे कसं जायचं, त्याच्यानंतर तिसरा म्हणजे किती दिवसाची प्लॅन करायला पाहिजे ट्रिप, किती दिवस इनफ आहेत, आणि चौथा आणि शेवटचा सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे बजेट किती आहे. तर या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि ह्याच्यातच मी डे वाईज सगळे पॉइंट मी जेव्हा गेलो होतो तेव्हा नोट डाऊन करून ठेवले होते की डे वाईज की बाबा प्रत्येक सिटीत किती बजेट आलं. तर त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हालाही तुमचं बजेट हे करून ट्रिप आखायला सोपं जाईल. सो बघूया. तर पहिला पॉइंट म्हणजे बेस्ट टाइम टू व्हिजिट ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे ऑक्टोबर टू एप्रिल या सीझनमध्ये तुम्ही कधीही भेट देऊ शकता. या महिन्यांमध्ये हा जनरली बेस्ट सीझन मानला जातो, कारण वातावरण प्लीझंट असतं, जास्ती गरमी पण नसते आणि जास्ती थंडी नसते. त्यामुळे तुम्ही या महिन्यांमध्ये कधी भेट देऊ शकता. दुसरा पॉइंट म्हणजे कसं जायचं. तर तुम्ही बाय रोड जर स्वतःची कार असेल तर त्यांनी प्लॅन करू शकता, किंवा दुसरा ऑप्शन आहे फ्लाईट, तिसरा ट्रेन, आणि चौथा म्हणजे स्लीपर कोचेस बसही सगळीकडून अवेलेबल आहेत मेजर सिटीमधून. तिसरा मुद्दा म्हणजे किती दिवसाची प्लॅन करायला पाहिजे. तर एकंदर 5 नाईट्स किंवा 5 नाईट 6 डेज किंवा 6 नाईट 7 डेज एवढे इनफ होतात. तर तो एक झाला. आणि चौथा मुद्दा म्हणजे बजेट, ते मी तुम्हाला डे वाईज सांगेन. तर ट्रान्सपोर्ट विषयी बोलताना बघायचं झालं तर जर तुम्ही फ्लाईट बुक करत असाल तर साधारण 7,000 ते 9,000 मध्ये तुम्हाला रिटर्न फेअर्स मिळतील, म्हणजे जाऊन येऊन 7,000 ते 9,000. ट्रेनचं बघायला गेलं तर 500 ते 700 रुपयात तुम्हाला ट्रेनचं तिकीट मिळतं. आणि स्लीपर कोचेस जसं मी म्हटलं त्या सुद्धा एक 1200 ते 1500 पर्यंत मिळतात. आणि बाकी कारचं तर तुम्ही जसं फिराल किंवा जे फ्युएल चार्जेस वगैरे होतील डे वाईज तेवढ्यावर असतं. आपण आता मेन मुद्द्याकडे वळूया. म्हणजे सुरुवात कशी करायची या ट्रिपला. तर माझं मत आहे किंवा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मेंगलोर पासून चालू करा, कारण मेंगलोर पासून कोस्टल साईडनी वरवर जायला गोकर्णापर्यंत सगळ्या लाईनीनी सिटीज आहेत. त्यामुळे तसा आपण पट्टा केला की सगळं लाईनशीर बघून होतं आणि ते फिरायला पण सोपं जातं. सो मेंगलोर पासून जर तुम्ही सुरुवात केली तर पहिले मेंगलोर, मग उडपी, मग त्याच्यानंतर मुर्डेश्वर, मग होन्नावर, याना केव्ज, या सगळ्या गोकर्णाच्या अलीकडच्या प्लेसेस, आणि मग शेवटी गोकर्ण. अशी तुम्हाला ट्रिप प्लॅन करता येते 5 ते 6 दिवसाची. तर मी मेंगलोरला फ्लाईटने आलो होतो. सो मी तुमच्या सोयीसाठी पर पर्सन प्रमाणे खर्च नोट करून ठेवला होता ट्रिपमध्ये. तुम्हाला सोयीस्कर जावं त्यासाठी मी पर पर्सन जो खर्च आलाय ऍक्च्युअल तो तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्हालाही त्याची मदत होईल. तर मी म्हटलं तसं मेंगलोरला मी फ्लाईटने आलो होतो. सो फ्लाईटचा खर्च होता, मला रिटर्न फ्लाईट मिळाले होते 7,500ला. मग त्याच्यानंतर पुढचा जो खर्च होता तो म्हणजे एअरपोर्ट टू हॉटेल, म्हणजे सिटी सेंटर, तुम्ही कुठलेही डेस्टिनेशन पण मोस्टली हॉटेल सांगा. सो एअरपोर्ट टू हॉटेल एक आहे, जसं तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल की दुसरी काहीच सोय नाही. आयदर तुम्ही ऑलरेडी कोणी ओळखीचं असेल तर टॅक्सी वगैरे बुक केली असेल तर तो ऑप्शन, नाहीतर मग एअरपोर्टवरच प्रीपेड टॅक्सी मिळते, तो शेवटचा ऑप्शन आहे. सो त्याचे एकंदर जर बघितलं, कारण मी सिटी सेंटरमध्येच हॉटेल बुक केलं होतं, त्यामुळे सिटी सेंटर पर्यंत जायला साधारण एक 700 ते 800 रुपये पर कॅब असा खर्च येतो. सो आम्हाला 700 रुपये आला होता खर्च. आम्ही 3 जण होतो. सो पर पर्सन प्रमाणे मला 700 रुपये लागले होते. त्यामुळे तेवढे झाले. त्याच्यानंतर पुढे आम्ही गेल्यावर सिटीमध्ये गेल्यावर ब्रेकफास्ट केला होता.
एक गोष्ट म्हणजे सगळ्यात भारी की पूर्ण कोस्टल साईडला की इव्हन कर्नाटकातच ब्रेकफास्ट खूप स्वस्त आहे आणि एकदम व्यवस्थित क्वांटिटीमध्ये मिळतो. 50 रुपयाची प्लेट होती. आम्ही वडा सांबार आणि इडली सांबार, इडली वडा मिक्स खाल्ला होता, सो त्याचे 50 रुपये झाले. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. हॉटेल घेतलं होतं आम्ही. सो आमचे तिघांचे मिळून 700 पर हेड झाले होते पर हेड. सो हॉटेलचा खर्च आला 700. मग त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो की कुठल्या प्लेसेस फिरायच्या. तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहेच आहे, तो तुम्ही मी वरती लिंक टाकीन, त्याच्यावर बघू शकता. सो या सगळ्या प्लेसेस फिरण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे बाईक रेंट करू शकता आणि दुसरा म्हणजे रिक्षाने फिरू शकता लोकली. तर बाईक रेंट जर तुम्ही घेतली तर बाईकचा खर्च दिवसाचा 600 रुपये येतो आणि साधारण एक सकाळपासून ते रात्रीपर्यंत म्हणजे डिनरपर्यंत तुम्ही जर फिरायचं म्हटलं सगळे पॉईंट्स तर साधारण एक टाकी फुल केली आपण म्हणतो तर 400 पर्यंत पेट्रोल जातं. सो 600 + 400 आले 1000 आणि एका गाडीवर 2 लोक, सो 500 रुपये पर पर्सन गाडीचे झाले. किंवा रिक्षा म्हटलं तसं मी दुसरा ऑप्शन. सो रिक्षाचेही एका स्पॉट पासून दुसऱ्या स्पॉट पर्यंत जायला एक साधारण 180, 100, 120, 130 असे रुपये होतात. सो इन ऑल जर तुम्ही ऍडिशन केली प्रत्येक स्पॉटला इथून तिथं, पण कसं होतं आता हॉटेल पासून एका स्पॉटला गेलो तर तिथं 100 रुपये झाले. पण असं नाही की तो त्या स्पॉट पासून पुढच्या स्पॉटला जायला परत 100 होतील, कारण दोन्ही स्पॉट जवळ असले तर 30-40 रुपये सुद्धा होतात. सो मग तसं ऍव्हरेज पकडून रिक्षाचे सुद्धा दिवसाचे 400 ते 500 रुपये होतात. सो रिक्षाचे झाले 400 रुपये. मग पुढचा खर्च आला लंच. तर जर तुम्ही धर्मस्थळ किंवा कुठल्या मंदिरांना भेट देणार असाल तर नॉर्मली सगळ्या मंदिरांमध्ये प्रसाद ठेवलेला असतो दुपारी. सो तुम्ही आयदर तिथं फुकटमध्ये जेवू शकता किंवा मंदिराच्याच बाहेर जी छोटी छोटी काय म्हणू आपण लोकल रेस्टॉरंट्स वगैरे असतात तर तिथं राईस प्लेट ही खूप स्वस्त असते. साधारण 100 पर्यंत राईस प्लेट मिळते. 120, 100 ते 100. सो 100 रुपये लंचला जातात. आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणतो की फिरताना टाइमपास काय शहाळं, नारळाचं पाणी किंवा उसाचा रस किंवा आईस्क्रीम, स्नॅक्स, चहा वगैरे ह्याला जो खर्च होतो एकंदर त्याचे एक साधारण 100 ते 150 रुपये होतात. 40 रुपये नारळ आहे, 10-15 रुपये चहा वगैरे असं पकडून. सो तो खर्च झाला. आणि बाकी फक्त डिनरच राहिला, कारण हॉटेल वगैरे सगळंच झालं आपलं. सो डिनरचाही खर्च 120 ते 150 रुपयापर्यंत येतो. व्यवस्थित एकदम रोटी, सब्जी, दाल, राईस, एकदम प्रॉपर डिनर म्हणतो आपण त्याला. सो इन ऑल टोटल खर्च दिवसाचा तुम्ही इथं इन डिटेल सगळा टोटल खर्च बघू शकता. सो हा झाला पहिल्या दिवसाचा इन डिटेल खर्च. तर तुम्हाला मेंगलोरचे सगळे लोकल स्पॉट कव्हर करायला जर तुम्ही सकाळी 10-10:30 पासून चालू केले तर रात्री 7 ते 8 पर्यंत आरामात सगळे लोकल स्पॉट एकदम व्यवस्थित फिरून येतात. सो मेंगलोरमध्ये एक दिवस सफिशियंट आहे. तर पुढचा दिवस होता उडुपी. सो डे 2चं मी बजेट सांगतो आता. पहिले आपण मेंगलोरवरून आम्ही उडुपीला जायला सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे KSRTCच्या बसेस असतात, तर अर्ध्या पाऊण तासांनी बसेस आहेत KSRTCच्या मेंगलोर टू उडुपी. सो त्याचं तिकीट 200 ते 275 250 ते 275 रेंजपर्यंत असतं. पण त्या दिवशी थोडा पाऊस वगैरे पडत होता, वेदरमध्ये चेक केलं होतं आणि आम्ही 3 होतो. सो आम्ही उबर बुक केली होती. सो उबर हा एक पण ऑप्शन आहे. सो जर तुम्ही 3 किंवा 4 लोक असाल आणि जर तुम्ही जर उबर बुक केली तर साधारण तेवढाच खर्च होतो. त्यामुळे आमचेही कॅबचे पर हेड 350 रुपये झाले होते आणि बसचे 275. सो इन एक 50-60 रुपयाचा फरक. त्यामुळे 350 रुपये आमचे कॅबचे झाले. सो उडुपीला गेल्यावर हॉटेलमध्ये चेक इन केलं. ते 800 रुपये पर पर्सन प्रमाणे हॉटेलचं होतं. ब्रेकफास्ट मी म्हटलं तसं 50 ते 60 रुपयाला ब्रेकफास्ट आहे. त्यानंतर इथे म्हणजे उडुपीत मी प्रिफर करेन की तुम्ही बाईक घेऊ नका, रिक्षाने फिरा, कारण सगळे स्पॉट जवळ आहेत आणि रिक्षाचेही रेंट जसं मी मगाशी म्हटलं तसं नॉर्मलच आहेत, जास्ती कोणी चार्ज करत नाही आणि रिक्षाची फ्रिक्वेन्सी सुद्धा जास्त आहे की म्हणजे तुम्ही कुठल्याही रोडला थांबला असाल तर सहज एकदम रिक्षा मिळते. अगदी रात्री 8 पर्यंत येईल. म्हणजे तुम्ही 8ला कुठल्या स्पॉटला असाल आणि तुम्हाला यायचं असेल तर तरी त्यावेळेलाही आरामात रिक्षा अवेलेबल आहे. सो रिक्षाचे मगाशच्या मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं. सो दिवसाचे तुमचे 400 ते 450 पर्यंत रिक्षाचा रेट होतो. इथे एक ऍडिशनल आपल्याला खर्च आला तो म्हणजे सेंट मेरी आयलंडवर आपण बोटीनी आयलंडवर गेलो होतो.
सो त्याचे 300 रुपये इथे एक्स्ट्रा ॲड झाले. त्यानंतर बाकी लंचचा खर्च 120 ते 150 रुपयापर्यंत आणि बाकी स्नॅक्स वगैरे ते 150 आणि डिनरचा खर्च 200 रुपये. उडुपीमध्ये थोडं मँगलोरपेक्षा डिनर म्हणू किंवा लंच म्हणू थोडं एक काय म्हणतात पर पदार्थ आपण थोडं 30-40 रुपयांनी महाग आहे. सो 200 रुपये आम्हाला आले होते डिनरचे. सो इन डिटेल तुम्ही डे 2 चा इन डिटेल खर्च इथे बघू शकता. तर आता बघूया तिसऱ्या दिवशीचा एक्सपेन्स म्हणजे मुर्डेश्वर. तर मी उडुपीपासून गोकर्णापर्यंत जाताना पहिले मुर्डेश्वर करून मग गोकर्णाला चेक इन केलं होतं. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला एक्सपेन्स सांगतो. पहिलं म्हणजे जायचं कसं, तर सेम तुम्ही कॅब करू शकता, कॅब पण अवेलेबल आहेत किंवा बसचं ऑप्शन आहे. बसचे तिकीट 200 ते 250 पर्यंत अवेलेबल आहेत आणि कॅबचा खर्च सेम एक मुर्डेश्वरला पोहोचायला 1.5 तास लागतो. सो त्याप्रमाणे किलोमीटर वाईज एक तुमचे 700 पर्यंत होतात. सो पर पर्सन प्रमाणे 300-350 कॅबचे झाले आणि बसनी तेवढेच होतात. पण जर तुम्ही कम्फर्टेबल आणि थोडे एक तुमचं 200-300 रुपये बजेट जर जास्ती असेल तर तुम्ही कॅबही प्रेफर करू शकता. सो हा झाला कॅबचा खर्च. त्याच्या पुढचा खर्च म्हणजे मुर्डेश्वरला एंट्री फी अशी काही नाहीये, फक्त एक जो त्या शंकराच्या मूर्तीसमोर जो मोठा मनोरा आहे तिथे एक लिफ्ट आहे. तर म्हणजे वरती जाऊन ॲज सच बघायला फक्त छोटी खिडकी आहे, पण एकदा आलोच तर जाऊ शकतो आपण बघायला वरती. तर त्या खिडकीपर्यंत म्हणजे त्या लिफ्टची कॉस्ट आहे 20 रुपये अडल्टसाठी आणि 10 रुपये लहानांसाठी. सो ते 20 रुपये ॲड झाले. ब्रेकफास्ट आम्ही तिथंच केला होता. इकडं थोडा महाग होता. सो 60 रुपये होता, म्हणजे 10 रुपये जास्ती आधीच्या पेक्षा. सो ब्रेकफास्टचे 60 रुपये झाले. सो इन ऑल मुर्डेश्वरचा खर्च एवढा आला. तर तिथून आम्ही गोकर्णाला चेक इन केलं. जो गोकर्णाचा आमचं 3 दिवसाचं पर पर्सन 1900 रुपयामध्ये झालं होतं हॉटेलचा खर्च. त्याच्यानंतर आम्ही दुपारी गोकर्णाला लोकल फिरायच्या आधी लंच गोकर्णामध्येच केला होता. मेन महाबळेश्वर टेम्पल किंवा त्या तुम्ही गोकर्ण सिटीमध्ये गेला तर तुम्हाला थोडं स्वस्तात आणि काय म्हणतो एक लोकल टाईपचं तिथलं स्पेशालिटी फूड खायला मिळेल जे खूप स्वस्त आहे. सो आम्हाला लंचचे 100 रुपयेच लागले होते. व्यवस्थित राईस प्लेट होती, 2 प्रकारचे रस्सम, भात, त्याच्यानंतर पापड, तिथल्या स्पेशल 2 भाजी आणि तिथं पोळी नाही, आम्हाला लच्छा पराठा दिला होता. सो असं सगळं मिळून राईस प्लेट 100 रुपयाची होती. तर ते झालं. आणि मी म्हटलं तसं तुम्ही तुमच्या एक आवडीनिवडीनुसार स्नॅक्स जे खाऊ शकता, म्हणजे आईस्क्रीम म्हणा किंवा चहा, कॉफी, बाकी टाइमपास, भेळ, हेन ते नसलं सगळं त्याचे 150 रुपये. आणि रात्री गोकर्णामध्ये जेवण स्वस्त आहे, तर आम्ही थोडं आवडलं म्हणून एक्स्ट्रा खाल्लं होतं, त्यामुळे आमचे 200 रुपये झाले होते पर पर्सन जेवणाचे. तर इन ऑल हा एकंदर तुम्ही खर्च इन डिटेल तिसऱ्या दिवशीचा इथं बघू शकता. आणि इथं एक्स्ट्रा म्हणजे फक्त 20 रुपये फ्लाईटचा खर्च झाला होता. सो हा आहे सगळा इन डिटेल खर्च डे 3 चा. तर आता बघूया चौथ्या दिवशीचा खर्च. चौथ्या दिवशी आम्ही फिरलो होतो होन्नावर. ऍक्च्युली मी म्हटलं तसं उडुपी टू गोकर्ण जाताना मध्ये होन्नावर पण लागतं, पण मी म्हटलं तसं जर तुमच्याकडे एक दिवस एक्स्ट्रा असेल तर मुर्डेश्वर करून तुम्ही गोकर्णला चेक इन करू शकता. कारण मुर्डेश्वरमध्ये ऑलमोस्ट एक हाफ दिवस जातो गर्दीमध्ये वगैरे आणि नंतर तिथं बीचवर थोडा निवांत वेळ घालून. सो होन्नावर घाईघाईत करण्यात काही पॉईंट नाही, कारण होन्नावर बघायला खूप सुंदर आहे. त्यामुळे मग आम्ही त्या कालच्या दिवशी डायरेक्ट गोकर्ण गेलो होतो आणि गोकर्णावरून पुन्हा होन्नावरला सकाळी आलो होतो. फार लांब नाही, 1.25 तासच लागतो. तर तिथं यायला 2 ऑप्शन आहेत. गोकर्णामध्ये बाईक रेंटचं प्रचंड शॉप आहेत. सगळीकडे तुम्ही बाईक रेंटचे शॉप बघू शकता आणि त्याचा खर्च म्हणजे बाईक रेंटचा इथं मेंगलोर आणि उडुपीच्या तुलनेने इकडे 100 रुपये कमी आहे. सो 500 रुपयापर्यंत तुम्हाला बाईक रेंट होतात. त्यानंतर जर दुसरा ऑप्शन इथं रिक्षा पण मिळते, म्हणजे कम्प्लीट एका दिवसासाठी तुम्ही रिक्षा घेऊ शकता. तर त्याचा खर्च साधारण 1,500 पर्यंत वगैरे येतो. सो जर तुम्ही 3 जण वगैरे असाल तर परफेक्ट 3 रिक्षात बसू शकता. सो त्याचं जर पर पर्सन डिवाइड केलं तर 600 रुपये रिक्षाचा खर्च झाला आणि बाईकचा 500. सो इन ऑल फक्त 100 रुपयाचाच डिफरन्स पडतो. सो जर तुम्हाला उन्हात चालून कष्ट नसतील करायचे तर तुम्ही रिक्षा प्रिफर करू शकता, पण बाईकनी फिरू शकता. त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्याला हवा तसा टाइम स्पेंड करता येतो, हवं तिथं जाता येतं. सो तो एक ऑप्शन आहे. सो हा झाला ट्रान्सपोर्टचा खर्च. हॉटेलचं मी मागेच सांगितलं होतं की 3 दिवस आम्ही गोकर्णमध्ये आहे. सो हॉटेलचा पण 1900 रुपये पर पर्सन हॉटेल झाला. तुम्ही आता याच्यात ॲड करत नाही, ऑलरेडी ॲड केलाय. त्यानंतर ब्रेकफास्ट आम्ही होन्नावरला केला होता.
तिथं आम्ही 70 रुपयाचं इडली सांबार आणि डोसा असं मिक्स खाल्लं होतं. सो त्याचे 70 होते. या दिवशी आपल्याला एक्स्ट्रा खर्च आला तो म्हणजे होन्नावरला आपण बॅकवॉटर्समध्ये बोटिंग केलं होतं. सो त्याच्यात 2 ऑप्शन आहेत. जर तुम्ही बोटिंग म्हणजे बोटीचा ॲक्च्युअल अख्ख्या बोटीचा खर्च असतो, तर त्याच्यात 2 ऑप्शन मी म्हटलं जसं, एक म्हणजे नॉर्मल आहे 1.5 तासाची टूर असते, त्याचे 1300 रुपये अख्ख्या बोटचे. मग तुम्ही मे बी 5, 6, 7 किती लोक असलं तरी 1300 रुपये पडतात. आणि जर तुम्हाला 2 तासाची राईड करायची असेल तर त्याचे 2000 रुपये. तर आम्ही 1300 रुपयाची राईड घेतली होती, कारण मे बी 1.5 तासच मला वाटतं खूप होतो 1.5 तास, आणि व्यवस्थित सगळ्या 2-3 स्पॉट फिरवून आणतात. सो त्याचे पर पर्सन प्रमाणे 430 रुपये झाले होते आमचे. सो तो हा एक एक्स्ट्रा खर्च आला. आणि मग जेवताना आम्ही मगाशी म्हटलं तसं आम्ही सेम रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, एकदम व्यवस्थित आवडलं होतं. सो त्याचे 150 रुपये झाले होते जेवणाचे. आणि रात्री थोडं असे लाईनीनी कॅफे बीचवर, तर आज एक ट्राय केलं होतं. तर आज आम्ही त्याच्या 2 शॉप सोडून पुढचं ट्राय केलं होतं. सो खर्च सेमच होता, फक्त थोडं वेगळं ट्राय करायचं म्हणून वेगळं केलं होतं. तर त्याचे 200 रुपये. तर असं आपला फक्त एकच एक्स्ट्रा खर्च जो म्हणजे होन्नावर बोटिंगचा. बाकी एव्हरीथिंग इज सेम, सगळं सेमच झालं होतं. तर हा तुम्ही इन डिटेल डे 4चा खर्च बघू शकता. ट्रिपमधला शेवटचा दिवस डे 5. तर या दिवशी गोकर्ण लोकल पण केलं होतं आणि गोकर्णच्या थोडं बाहेरचे म्हणजे याना केव्ज आणि मिर्जान फोर्ट हे 2 स्पॉट केले होते. तर नेहमीप्रमाणे ब्रेकफास्टचे 60 होते, 60 रुपयाचा ब्रेकफास्ट केला होता आम्ही. थोडा वेगळा केला होता, नीर डोसा आणि रवा डोसा खाल्ला होता. त्यानंतर इथंही आम्ही रिक्षाच केली होती, बाईकचा मे बी बाकीचे दोघं म्हटले नको कंटाळा आलाय म्हणून मग रिक्षा केली होती. सो त्याचे 600 रुपये. त्यानंतर पहिले गेलो तो याना केव्जला. याना केव्जला पहिले डिपॉझिट घेतात तुमच्याकडे जेवढं प्लॅस्टिक असेल, जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर म्हणजे डिपॉझिट म्हणजे ते शेवटी परतच येतात, त्यामुळे त्याचं मी पकडत नाही. पण याना केव्जला पहिले एंट्रीला 10 रुपये घेतात आणि वरती याना केव्जमध्ये खाली एक मंदिर आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तिथून वरती जायला परत 10 रुपये घेतात. सो इन ऑल 20 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे तो 20 रुपयाचं तिकीट समजा तुम्ही, तर ते 20 रुपये ॲड झाले. मग त्याच्यानंतर आम्ही याना केव्जवरून मिर्जान फोर्टला गेलो होतो. मिर्जान फोर्टला एंट्री फी नाही आहे, फ्री आहे, तुम्ही एक्सप्लोर करून येऊ शकता. सो तिथं काही खर्च झाला नाही, फक्त बाहेर आम्ही ज्यूस वगैरे नारळाचं पाणी असं प्यायलं होतं. म्हणजे एकूण दिवसभरात आमचे 101 रुपये स्नॅक्सला गेले होते. सो ते 100 झाले. त्याच्यानंतर आम्ही जेवलो होतो परत गोकर्णला आल्यावरच. या दिवशी आम्ही थोडं वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथं एक 20-30 रुपये जास्ती झाले होते. थोडं लोकल खाऊन जरा कंटाळा आला होता म्हणून पंजाबी खाल्लं होतं, आपलं रोटी पनीरची सब्जी आणि हे. सो 130 रुपये पर हेड आले होते त्याचे. आणि बाकी गोकर्णमध्ये लोकल फिरायला आम्ही वेगळी रिक्षा केली होती, जे गोकर्णमध्ये लोकल स्पॉट राहिले होते आमचे फिरायचे त्याच्यासाठी. सो ते सुद्धा खूप चीप आहे, ते फक्त काय एक साधारण 50 ते 60 रुपये घेतात. सो त्याचे इन ऑल फक्त 200 रुपये झाले होते आमचे. सो ते एक ॲड झालं. आणि बाकी रात्री डिनरचे रात्री फक्त जेवलंच होतं, सो त्याचे एक 200 रुपये आले होते. जरा शेवटचा दिवस होता म्हणून थोडं फॅन्सी खाल्लं होतं आम्ही, फ्राईज आणि हे ते असं, त्यामुळे थोडं एक 10-20 रुपये वाढले होते, पण जास्ती नाही. सो त्याचे 200. सो असं एकंदर डे 5 म्हणजे शेवटच्या दिवशीचा खर्च हा सगळा तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला डे वाईज सगळा खर्च सांगितला होता. डे 1ला एवढा खर्च, डे 2चा एवढा, डे 3चा एवढा, डे 4चा एवढा आणि डे 5चा एवढा. सो इन ऑल आम्हाला एवढा खर्च आला होता विथ फूड, स्टे, ट्रान्सपोर्ट आणि सगळंच एंट्री फी सकट. सो तुम्ही इकडे बघू शकता. सो यापेक्षा जर वेगळा खर्च म्हणजे आपला शॉपिंग, सो ते प्रत्येकाच्या मनावर आहे किती काय करायचं. सो ते मी पकडलं नाही ह्याच्यात, तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ते ऍड करू शकता. तर एकंदर आम्हाला 5 नाईट 6 दिवसाच्या ट्रिपला एवढा खर्च आला होता. तर मला वाटतं हा तुम्हाला व्हिडिओ माहितीदायक वाटला असेल किंवा मदत झाली असेल तर नक्की शेअर करा. नक्की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईकही करा. आणि बाकीच्यांना मदत होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअरही करा. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स असतील किंवा जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कुठला खर्च होऊ शकतो असं वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये शेअर करा. मी नक्की उत्तर देऊन तुमच्या
काय म्हणतो शंका निरसन करीन। तर मी पुढचे व्हिडिओ तुमच्याच माहितीसाठी सिटी वाईज कुठल्या कुठल्या प्लेसेस एक्सप्लोअर करायचं त्याचे मी सेपरेट सिटी वाईज व्हिडिओ करणार आहे, तर तेही तुम्ही नक्की बघा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये।